करते अश्विनीच डायरीमध्ये. सोमवारपासून श्रावण चालू होतं आणि श्रावण म्हटलं की खूप सारे सण पूजा या गोष्टी आल्याच, तर मला त्याचीच तयारी करायची, म्हणजे मला श्रावणाची तयारी करायची. तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील या गोष्टी शेअर कराव्यात, कारण प्रत्येकीला वाटतं की आपल्या घरात या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, आपण कराव्यात. आणि मेन म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी देखील पहिल्यांदाच करणार आहे, त्याच्यामुळे मी खूप अशी एक्साइटेड आहे या सगळ्या गोष्टींसाठी. जेव्हा माझं स्वतःचं घर झालं तेव्हा मी ठरवलं की मी प्रत्येक गोष्टी करणार. मला याच्या आधीही मी बऱ्याचशा गोष्टी करत होते, नाही असं नाही, म्हणजे आधी पण काय म्हणतात ना, शेवटी आपलं घर ते आपलं घर. एक इच्छा असतेच की आपलं घर झाल्यावर आपण हे करावं ते करावं. तर येस, त्याच सगळ्या गोष्टी मला करायच्या. तर मी कुठल्या कुठल्या गोष्टी पहिल्यांदा करणार आहे तर मी जेव्हा त्या गोष्टी करेल तेव्हा सांगेलच. पण हो, मी हे सगळं पहिल्यांदा करते आणि थोडंफार कमी जास्त असू शकतं, त्यात काय मी परफेक्ट नसणार आहे. पण मी खूप साऱ्या ठिकाणून माहिती गोळा केली, युट्यूबवर व्हिडिओज पाहिलेत आणि त्यानंतर मी या गोष्टी करते. तर काही चुकलं तर मला प्लीज सांगताल, न रागावता न चिडता. तर चलो, आता 7 वाजत आले, यांना आणायला जायचं. म्हटलं यांना आणायला जायच्या आधी आपण थोडंसं लवकर निघूयात घरातनं. 6:15 पर्यंत येतात चौकात, पण त्याच्या आधी माझं जी थोडीफार खरेदी आहे ती करते आणि मग यांना घ्यायला जाते. आणि मग तिकडून आले की दाखवेलच मी काय काय आणलंय ते. मी इथे ना या मॅडमचा वेगळाच ब्लॉग चालू, हो ना. तुझा फोन दाखव बरं सगळ्यांना. हा, तू कसा ब्लॉग करते ग? तर असं काय तरी झालं पण असं वाटलंच होतं मला. अच्छा, तर ह्याचा दिवसभर ब्लॉगिंग चालू असते घरात, मी जरी नाही केली तरी तिची कंटिन्यू चालू असते. तर सामान तर मी घेऊन आलीये, पण बराचसा वेळ झालाय आम्हाला यायला. तर म्हटलं पहिलं जेवणाची तयारी करूया, जेवून घेतो. म्हणजे सांबार झालेला आहे, आम्हाला करायचं उत्तप्पे, चटणी करायची अजून आणि मग त्यानंतर उत्तप्पे. तर मग ते करायला वेळ लागेल आणि जेवायला अजून लेट होईल. त्यापेक्षा आधी आम्ही जेवण तयार करतो, जेवतो आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली ते. तर माझं किचन वगैरे आवरून झालंय, आमचं जेवण देखील झालेलं आहे. आता मी दाखवते मी काय काय घेऊन आली ते. हे काही सामान घेऊन आले. सगळ्यात पहिलं म्हणजे ही थाळी, मला छोटी घ्यायची होती, तिथे छोटी पण होती आणि ही पण होती, तर ही जरा छान वाटत होती, मग मी ही घेतली एक, हा ना, देवबाप्पासाठी. त्यानंतर ही धूपदाणी, मी ना एकदा चांगल्या क्वालिटीची मागवली होती ऑनलाईन, पण तीही खराब निघाली. त्यानंतर मग मी घेतलीच नाही. मग आज ना मला तिथे ही दिसली तर हे घेऊन आले. म्हटलं बघूयात वापरून कशी वाटते, जर चांगलं वाटलं असं वापरून तर मग चांगली घेऊन येऊयात. त्यानंतर हे धूपचे आपले जे कप असतात ना ते घेऊन आली मी. त्यानंतर माझ्याकडे साध्या वाती होत्या, पण मला ह्या अशा डबलवाल्या पाहिजे होत्या, तर मग मी ह्या पण विकतच घेऊन आले. त्याच्यानंतर एक अस्तर घेऊन आली मी, इथे डॉट नाही दिलेत त्यांनी, स्वस्तिकला आहे. हे डॉट जे पाहिजे होते ना ते नाही आहेत, मी तिथे लक्षातच नाही आलं, मी घरी बनवेन कशाने तरी. त्यानंतर हे गंगाजल म्हणून घेऊन आलेत, आपल्या जे देव वगैरे क्लीन करण्यासाठी. त्यानंतर ही चंदन पावडर घेऊन आले. चंदन पावडर तशी मला लागत नव्हती, पण ना काही गोष्टी आहेत जे मी पहिल्यांदाच करणार आहे, तर त्यासाठी मला चंदन पावडर लागत होती. आणि रांगोळी, जसं की श्रावण महिना म्हटलं की खूप सारे सण पूजा अशा बऱ्याचशा गोष्टी येतात आणि दारात थोडीफार अशी रांगोळी असेल ना की मस्त वाटतं. तशी आपण नुसती पांढऱ्याने तर काढतोच, पण कलरची आणि अजून छान वाटतं, म्हणून हे गुलाबजल. आणि एक नारळ घेऊन आली. नारळ मला यासाठी लागतंय की मंगळवारी मला जो आपल्या कळशातला नारळ आहे ना तो चेंज करायचा आहे, त्यासाठी एक नारळ देखील घेऊन आली. तर ह्या अशा काही गोष्टी घेऊन आली आहे मी आज येताना.
हा ना. मी करत येते. तरी मला अजून 1-2 गोष्टी हव्या होत्या, त्या भेटल्याच नाही. त्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या ज्या माळ मी देवांना घालते ना, छोटे छोटे हार, ते मला दुसरे घ्यायचे होते पण तिथे मिळाले नाही. ते मला काका बोलले की 2 दिवसांनी या, तर तेव्हा मी बऱ्याचशा गोष्टी आणेल म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. अजून मला काहीतरी हवं होतं. काय होतं का नाही अजून आपल्याला? दही नाही, अजून एक काहीतरी घ्यायचं होतं, मी ते विसरले आता. तर तेही नाही भेटलं, पण बाकीच्या या गोष्टी भेटल्या. म्हटलं चला बरं झालं. हे मी वापरून बघते. त्यांनी तिथे मला काढून दाखवलं, पण ते एवढं गरम नव्हतं झालं. मग मला प्रश्न पडला होता, ते काय बोलले नाही थोड्या वेळ अजून चालू ठेवलं की व्यवस्थित हे काम करेल म्हणून. काय ते? तर ह्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय बाय बाय.